सगळ्या कामांसाठी आदेश असेच आहेत की त्यांनी आता सोमवारपासून मंगळवारपासून काम सुरू करायचे सगळ्या डिपार्टमेंट. पुणेकरांना काय आश्वस्त कराल? काल जे सगळे पुणेकरांचे हाल झाले होते, वाहतूक कोंडीपासून सगळेच आले, म्हणजे आपण मनापासून काय पुणेकरांना आश्वस्त कराल? यानंतर पुणेकरांना अशा अडचणी येणार नाही? आमचा प्रयत्न तर हाच आहे की पुणेकरांना अशा अडचणी येऊ नयेत. आपला पाण्याचा निचरा झाला पाहिजे, कुठलंही पाणी क्लॉग होऊ नये, झाडपडीच्या घटना घडू नये, कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये, असाच आमचा सगळ्यांचा मानस आहे. परंतु एक विषय मी वारंवार सांगते, हेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रशासनाने सुद्धा जी काही पारंपरिक पद्धतीने आपल्याकडची कामं चालतात, आपल्याकडे पावसाचं पाणी, पाऊस जास्त पडतोय, कमी वेळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, क्लाउडबर्स्ट होतात आणि हे अनिश्चित झालेलं आहे. पाऊस येण्याचं दिवस, काळ आणि पावसाचं प्रमाण हे अनिश्चित आहे. पुणे शहरामध्ये 6 महिने पाऊस पडतो, त्यातले बरेचसे दिवस असे असतात जेव्हा क्लाउड बस्ट होतो. तर आता काम करत असताना आपली यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला रिडिझाईन केली पाहिजे. आपण आपली क्विक रिस्पॉन्स सिस्टीम जी आहे ती तेवढी प्रभावी असली पाहिजे, असा मी आदेशही असेच दिलेले आहेत. त्यामुळे मगाशी म्हणाले तसं की आपले जे ड्रेनेज सिस्टीम आहे, पावसाळी गटार असतील किंवा ड्रेनेज लाईन्स असतील, हे याचा व्यास वाढवला गेला पाहिजे, त्या प्रमाणात पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग करून दिला पाहिजे. ओढे नाले सुद्धा अशाच पद्धतीचे झाले पाहिजेत, तिथले एन्क्रोचमेंट काढले गेले पाहिजेत की त्यातनं पावसाचं पाणी वाहून जाईल. 23 गावांसाठी आपण आता पावसाळी गटार लाईनसाठी जवळपास 2200 कोटीचा आराखडा आपली काय काळात 23 गावांसाठी शासनाकडून अधिकाधिक पैसे आले, कारण आता इथलं तर संकट आता ते लोकांना सवय झाली पण समाविष्ट गावांमध्ये 2200 कोटीच्या आराखड्यासाठी आपण नक्कीच आम्ही शासनाकडे त्यासाठी मागणी करणार आहोत. सीएम साहेबांकडे याची एक सविस्तर बैठक घेतली जाईल आणि त्यामध्ये 23 गावांच्या आराखड्यासाठी आपण तिथला विकास करण्यासाठी शासनाकडनं पैसे आणतो. आयुक्त साहेब, मी थोडा पुणेकरांना काय सांगतो, मी आपल्याला अतिशय नम्रपणे एक खूप सिंपल गोष्टी सांगतो. पुणे शहर म्हणजे आपल्या देशामध्ये एक खूप चांगला शहर पैकी एक आहे आणि आपल्या इथे प्रशासन किंवा व्यवस्थापन खूप खराब आहे असं मला वाटत नाही. चांगलं काम करण्याची गरज आहे ते नक्कीच आहे. तुम्ही जगातील कुठेही जाऊन पहा, दुबई किंवा सिंगापूर सारखे सर्वात डेव्हलप्ड जे सिटी आहे त्या ठिकाणी सुद्धा जर 100 मीटर पाऊस झाला 1 तासमध्ये तर तिथे पण जलजमाव होतात. तुमच्याकडे उदाहरण आहे, मागच्या वर्षी तुम्ही पाहिला होता की ऑस्ट्रेलियामध्ये इतकं हे सगळे जे सिटी आहे ना आपल्यापेक्षा 100 पट जास्त डेव्हलप्ड आहे. तिथे सुद्धा पाणीचे जमा होतात, यातायात ठप होतात. तर माझा एकच आपल्याला म्हणणं आहे की जर 1 तासमध्ये 100 मिलीमीटर पाऊस जर होत असेल तर थोडाफार त्रास नक्कीच होणार आहे आणि म्हणजे पुण्याला त्रास झाला हा पण सांगता येणार नाही, कारण ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला, खडकवासला एरिया आहे, सिगड एरिया आहे, बिबवाडी एरिया आहे, तिथे झालेला आहे. आमचा प्रयत्न असा असला पाहिजे की कितीही पाऊस झाला तरी 1 तासमध्ये पाणी निघून गेला पाहिजे. त्यासाठी नंबर 1 काम काय आहे की दैनंदिन प्रशासन चांगलं करणं. त्यासाठी महापौर मॅडम आणि आम्ही करतो प्रयत्न आणि आम्ही सगळे अधिकारी आहेत, सिटी इंजिनियर पासून आपल्या इथे एडिशनल कमिशनर आहेत, आम्ही कालपासूनच या गोष्टीवर भर देतो आहे आणि असं नाही की पाऊस मोठे, पूर्वीपासून त्याची तयारी होत आहे. दुसरा कसं आहे की एक आपण जर पुणे शहरमध्ये जर पाहिलं ना तर ओल्ड सिटी जो कोर सिटी एरियामध्ये आज आमच्याकडे 16% मात्र स्टॉर्म वॉटरचा दार आहे आणि हा जो 16% आहे ना ते सुद्धा 50 ते 60च्या रेंजमध्ये आहे. आज आपल्याकडे CPSEEO आहे, सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन, तो भारत सरकारचा उपक्रम आहे आणि तो प्रत्येक वर्षी आपला म्हणजे 5 वर्षमध्ये एकदा ते सांगतात की तुमच्या स्टॉर्म वॉटरचा जो काही हे आहे ना साईज वगैरे ड्रेनेजचा ते कसं असलं पाहिजे, ते दॅट इज 130 आणि पुण्याच्या सरासरी 50 आहे. म्हणजे आपण समजू शकतात की इट इज लाईक मात्र 25% गरज पूर्ण करतो. तर माझं एवढे मत आहे की पाणी तर तुमचं निघणारच, पण ते थोडा वेळ जलजमा होणार. येणाऱ्या पिरियडमध्ये जे काही आम्ही हे आयडेंटिफाय केले आहे साईट हे सर्व ठिकाणी नवीन निकष प्रमाणे आम्ही करतो आहे. NDMA चे जे काही निधी आहे ते थोडाफार काही भांडवली स्वरूपाचे मोठे काम करण्याची गरज आहे येणाऱ्या पिरियडमध्ये. त्यासाठी आमच्या महापालिकाच्या बजेटमध्ये सुद्धा सगळी तरतूद करतो आहे. जे नवीन 23 गावचे आपण सांगताय, 23 गावामध्ये जे काही आम्ही नवीन रोड करतो, सगळे रोड
हे नवीन डिझाईनचे स्टॉर्म वॉटरसह स्ट्रीट लाईट असेल किंवा ड्रेनेज असेल, आपल्याला काही पुढे काम करण्याची पण गरज आहे आणि ओव्हरऑल जो प्रशासन आहे ते प्रशासन अजून गतिमान करणे, फास्ट करणे, अधिकाऱ्यांनी जास्त मतलब सिन्सिअरली काम करावी. आपलं जो मत आहे तो मत हे पण आहे, आमचं पण आहे. म्हणजे असं नाही की आपण एक पत्रकार म्हणून विचारता तर काही चुकीचा प्रश्न विचार, असा अजिबात नाही. तुमच्या डोक्यातील जे प्रश्न आहे तो आमच्या डोक्यात पण आहे. आम्हाला पण वाटतं की आम्ही बरेचदा कमी पडतो आणि आम्ही जास्त कसा एफर्ट्स घेऊ जेणेकरून प्रॉब्लेमवर मात करता येईल, तसा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर, माझा एक साधा प्रश्न, एक मिनिट. काल महापौर मॅडम सगळे तिथे भागात फिरत होते, आम्ही स्वतः होतो, आम्हाला त्यांच्यासोबत एकही अधिकारी प्रशासकीय दिसले. त्यावेळेस ते अधिकारी खरंच पिलोर होते का कुठं होते? म्हणजे एवढं जर निग्लिजन्स असेल तर ते गंभीर बाब आहे. नाही, महापौर मॅडम च्या सोबत काही अधिकारी नसतील, पण अधिकारी आपल्या एरियामध्ये नक्कीच होते. कुठं ते होते तेव्हा कळत बरोबर. नाही, तुम्ही फोटो शेअर करा जरा सर्वांना. ते काय आता? कुठे साहेब? सगळ्यांचे व्हिडिओ पाठवतो आम्ही. चंद्रकांतजी, त्यांनी स्वतः फोन केले, कुणी रिस्पॉन्स करत नव्हतं, आम्ही स्वतः साक्षीदार होतो. असं होऊ शकतं. ते मी असं म्हणजे कसं नाही. आम्ही म्हणत नाही त्याच्यासोबतच राहू, पण शहरातले जे बेकायदेशीर होर्डिंग आहे, त्याच्याबाबत तुम्ही पोलिसांशी समन्वय साधला होता. 1 ते 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलेलं शहरातले जे काय बेकायदा होर्डिंग काढले जाते, किती नेमके होर्डिंग काढले गेले? काही 15 क्षेत्रीय करण्याच्या निवेदनाची कामं सुरू झाली नाही आणि झाले असतील तर प्रशासनाने सांगावं, इथं आम्ही काम केलं, तिथं आम्ही काम केलं. कुठलाही आपला रस्ता सांगावं. ठीक आहे. बेसिकली मी थोडा सांगतो आपल्याला. आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे मध्ये पावसाळ्यापूर्वीचा जो काही तयारी आपण करत असतो, हा पाऊस बेसिकली कालचा पाऊस जर तुम्ही पाहिला तर 1 से 4 मिलीमीटर पाऊस 1 तासच्या पिरियडमध्ये. आपल्याला माहितीसाठी सांगतो की 20 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये 1 तासमध्ये जर 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला आपण म्हणतो क्लाउड बस्ट. आपल्या इथे 2 ठिकाणी क्लाउड बस्ट झाला होता. मी मान्य करतो अक्षरशः की महापालिका प्रशासनमध्ये दैनंदिन काही ठिकाणी दुर्लक्ष पण होत असतात, पण याचा अर्थ असा नाही की लोक काम करत नाही. आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे की शहराची जो संख्या जो आपला शहराचा जो व्याप आहे, आज पुणे महापालिका ऑलमोस्ट जे आहे 2021 पासून संख्या डबल झालेली आहे. आमचे कर्मचारीची संख्या 30% कमी झालेली आहे. एकही डिपार्टमेंट असा नाही आहे ज्या ठिकाणी 60% पेक्षा जास्त लोक कामावर आहेत. तुम्ही जर पाहिला तर काल सुद्धा 3 वाजेपर्यंत इव्हन एडिशनल कमिशनर सगळे अधिकारी रोडवरच होते. प्रॉब्लेम कसा आहे की काही ठिकाणी स्ट्रॅटेजिक मिस्टेक होतात आणि स्ट्रॅटेजिक मिस्टेक म्हणजे कसं आहे की जो काम थोडासा पूर्वी करायला पाहिजे थोडासा लेट होतात किंवा आपण ज्या पद्धतीने काही गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे ते लक्ष कधी जात नाही. पण त्यासाठी आमची बैठक सुरू आहे. आता कसं आहे की आज जो आपण काही मीटिंग्स घेतला आहे त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लक्षात आला. 227 स्पॉट्स मध्ये बेसिकली 3 कॅटेगरी आपण केलेला आहे. कॅटेगरी ए मध्ये असं आहे की काही ठिकाणी 1 से 20 असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी काही फिजिकल वर्क म्हणजे पावसाळी चॅम्बर जे आहे थोडासा मोठा करणे, पावसाळी लाईन मोठा करणे किंवा असं काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आहे, रोडचे काही इश्यूज आहे, काही थोडंसं अलाइनमेंटचं काम आहे, हे सगळे फिजिकल वर्क आहे. आणि ते NDMA चा जो काही हेड आहे त्याच्यामध्ये 22 ठिकाणी ऑलरेडी काम सुरू आहे. आता 58 ठिकाणी जे आहे ते काम कम्प्लीट पण झालेलं आहे आणि बाकी जे आहे आपल्याला सोमवारपासून हे सगळे काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आता एक उदाहरण सांगतो की हे जे आपल्याला 227 स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये 58 स्पॉट्स असा आहे की तिथे पाणी जे आहे मला वाटतं की 15-20 मिनिटात 10 मिनिटात पाणी निघून गेलं. दिस इज अ सक्सेस स्टोरी. पण नक्कीच आहे की 227 पैकी 58 ठिकाणी आम्हाला यश आलं, बाकी ठिकाणी नाही, कारण तिथे काम सुरू आहे किंवा काम सुरू होणे बाकी आहे. मी आपल्याला अतिशय खात्रीपणे सांगतो की हे सगळे 227 मध्ये 1 से 20 ज्या ठिकाणी भौतिक काम जरुरी आहे ते जून पूर्वी आम्ही 100% करणार आहोत आणि मंगळवारपासून सगळे काम सुरू होईल. मी आता ठीक आहे, आम्हाला ते पाऊस खूप जास्त झाला, पण कधी काय असतं ना की आपदा जर आपला याचं नावच आहे आपदा प्रबंधन, म्हणजे आपल्या समोर हे इतका मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही हे सगळे करतो. एक उलट आमच्या शहराचं एक हे झालं म्हणजे डायग्नोसिस झालं आणि हे 227 स्पॉट्स एकदम समोर आले की या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे की काही ठिकाणी खूप जुने स्पॉट्स आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष 10 वर्ष पासून सुद्धा काही केलं तरी ते पाणी येतात. हे सगळे आम्ही 227 मध्ये घेतलेलं आहे आणि तिथे काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आम्हाला करायचं आहे. तर मी एवढे सांगतो
बाकी जे आहे त्याच्यामध्ये 9+49 असे आहे स्पॉट्स ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने थोडासा चांगला काम झालेला नाहीये. म्हणजे चॅम्बर आहे पण त्या चॅम्बरमध्ये प्लास्टिक वगैरे गेला किंवा साफसफाईचे कमी आहे. तर ते प्रत्येक कामासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती आम्ही केलेली आहे. म्हणजे आपल्याला 120 स्पॉटसाठी सिटी इंजिनियर राहतील. बाकी जे 9+49 स्पॉटसाठी आपले संतोष वरुले आहे ते डेप्टी कमिशनर ही विल वर्क. तसेच आपले सगळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेला आहे. तुम्ही ट्री कटिंगचं सांगितलं, ट्री कटिंग मध्ये आम्ही डीम्ड परमिशन आता देतोय. म्हणजे विदिन 24 hours एव्हरीवन विल बी गिव्हन डीम्ड परमिशन. आपल्याला काही झाड छाटणीसाठी काही इश्यूज नाही आहे. दुसरा आहे की जो काही ट्रिमिंगचा जो प्रश्न आहे आपण असं करतो की थोडासा धोरणात्मक चूक आहे की प्रत्येक वॉर्डला 10-10 लाख रुपये, म्हणजे काही वॉर्डमध्ये जास्त लागू शकते, काही वॉर्डमध्ये कमी, कारण झाडांची संख्या प्रत्येक वॉर्डमध्ये समान नाही. तर आज आपण असा निर्णय घेतला की प्रत्येक वॉर्डनी त्यांच्याकडे गरजप्रमाणे त्यांनी काम करावं. त्यांनी 2 टेंडर करावा, 3 टेंडर करावा किंवा त्यांना किती पैसे लागतील ते सगळे आजच्या मीटिंगमध्ये हा एक निर्णय झालेला आहे. ज्या माणसाच्या बाबतीत आपण विचारला की थोडा एक लेडी आहे त्यांचा डेथ झाला, मतलब महापालिका प्रशासनातर्फे आम्ही संवेदना व्यक्त करतो. पण आपल्याला सांगतो की हे पूर्वीपासूनच एक आम्ही असं धोरण तयार म्हणजे केला होता की ज्या केसमध्ये महसूल विभाग तर्फे कोणी व्यक्ती पात्र असेल तर त्यासाठी 5 लाख तर आहेतच, प्लस 2 लाख महापालिकेतर्फे, जसं की मॅडमनी सांगितलं. आणि ज्या केसमध्ये तो एनडीएमए किंवा महसूल विभागामध्ये पात्र होत नाही असा प्रत्येक केसमध्ये 5 लाख रुपये महापालिकेतर्फे देण्यात येईल. तसेच महापालिका मध्ये हा प्रस्ताव आहे. महापौर मॅडम यांच्याशी हा चर्चा झाली आहे. म्हणजे जेव्हा आपण महापौर आणि आयुक्त यांचा निर्णय होत असतात तेव्हा नक्कीच जीबी किंवा स्टँडिंगचे काही जास्त विषय नाही येणार, तो मान्यता मिळणारच. पण हाच आपल्याला स्पष्ट सांगतो की हा निर्णय आम्ही ऑलरेडी केलेला आहे. यानंतर बाकी जे काही मोठे मोठे विषय आहे की येणाऱ्या पिरियडमध्ये धोकादायी वसाहत आहे. आपल्याकडे होर्डिंगचा फार एक मोठा इश्यू आहे की होर्डिंग वगैरे मध्ये कसे ऑडिट करायचं आहे. फायर सेफ्टीसाठी किंवा आमचे जे काही यंत्रणा आहे त्याच्यावर कसे चांगल्या पद्धतीने काम करू. आरोग्य यंत्रणा, आमच्याकडे कमीत कमी 32 असे धोकादायी वाडे आहे ज्या ठिकाणी लोकांना मागच्या वर्षी आपण ट्राय केला होता पीएमसी वसाहत खाली करण्याचे, पण लोकांनी काही ऐकलं नाही. पण यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना एप्रिल शेवटपर्यंत पीएमसी वसाहतमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना जावंच लागेल आणि त्या ठिकाणी एकही आमच्या काही धोकादायी इमारती आम्ही मधील लोकांना राहू देणार नाही असा निर्णय आपण केलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा सर्वात एक मोठा मुद्दा असा आहे की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बरेच अधिकारी, आपलं इरिगेशन डिपार्टमेंट आहे, कलेक्टर ऑफिस आहे, या लोकांसोबत पण कोऑर्डिनेशन आम्ही करतो. पुढच्या वीकमध्ये आपल्याकडे जो डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट सेलची बैठक आम्ही लावणार आहोत, त्याच्यामध्ये मी आणि महापौर मॅडम पण राहतात. आणि यानंतर जे काही कोऑर्डिनेशनची सोय आम्ही करू. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्हाला परिणाम दिसेल. आता ठीक आहे, पाऊस जास्त झाला याच्यामुळे झाला प्रॉब्लेम, पण नक्कीच हा पण मी मान्य करायला माझी काही हरकत नाही की काही काही ठिकाणी डेब्री पडून आहे. आपला जो चॅम्बर आहे त्याच्यावर डेब्री आहे, प्लास्टिक आहे. थोडासा साफसफाईचं काम ज्या हिशोबाने नियमित पद्धतीने झालं पाहिजे ते न झाल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. पण आता हा पण एक निर्णय झाला आहे की प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी एव्हरी डे ते ऑफिसमध्ये येण्याआधी ते 2 तास फील्डमध्ये फिरतील आणि कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला रोजच्या रोज रिपोर्ट करतील आणि थोडा अजून जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पण मी आपल्याला एवढे नम्रपणे सांगू इच्छितो की काही दुर्लक्षचा काही विषय नाहीये. मात्र काही स्ट्रॅटेजिक मिस्टेक होतात, काही काही ठिकाणी वेळेवर काम होत नाही. पण आमचे अधिकारी नक्कीच ते सगळे काम करतात आणि काही लोकांना काम स्वीकारपणा पण करतात. अशा लोकांवर पण आम्ही खूप कडक भूमिका घेणार आहोत. असा म्हणजे एवढे तुम्हाला थोडक्यात. काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये कुठेही अधिकारी कर्मचारी रस्त्यावर नव्हते असा आरोप होते. म्हणजे उपमहापौरांनी तो आरोप केलेला आहे. त्याचबरोबर गेले 4 वर्ष प्रशासक होतं, सगळे अधिकारी झोपा काढून पगार घेत होते. या सगळ्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी उपमहापौरांनी केली आहे. आयुक्त म्हणून म्हणजे सगळा कारभार तुमच्याकडे होता 4 वर्ष, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, माननीय उपमहापौर महोदयांची जे काही मागणी आहे ते मागणी करू शकतात. पण मी एवढे आपल्याला बोलतो की मला हा थोडासा आरोप मान्य नाही आहे, कारण मी स्वतः साक्षीदार आहे. मी स्वतः फील्डमध्ये फिरतो, मी अधिकाऱ्यांसोबत फिरतो. मी जेव्हा जातो तेव्हा माझ्यासोबत 30-40 अधिकारी असतात. काल सुद्धा रात्री 3 वाजेपर्यंत आमचे एडिशनल कमिशनर साहेब होते. तर थोडासा जो काही वस्तुस्थिती आहे ते पण तपासून घेणे फार गरजेचं आहे. काही काही अधिकारी दुर्लक्ष करतात. आपल्याकडे 100 पैकी 30 अधिकारी दुर्लक्ष करतात, पण 70 काम करतात. आणि हे काही आहे
उलट सांगताय. नाही, उलट असेल तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करेक्ट करू शकता. हा माझा मत आहे. ठीक आहे. एक मिनिट, धनकवडीमध्ये साईच्या त्या ठिकाणी ओढा पण आहे बाजूला राऊतबागेच्या, हो हो. परंतु वरतून जे येणारं पाणी आहे पठाराच्या बाजूने किंवा नवरंग सोसायटी, ते पाणी दरवर्षी पाणी झालं, पाऊस पडला का ते लोकांच्या दुकानांमध्ये जातं. ज्यावेळेला त्या ओढ्यावर ब्रिज टाकायचं काम चालू होतं त्यावेळेला अधिकाऱ्यांना तिथली लोक सांगत होते, परंतु ते सांगत होते की पाणी गेल्यानंतर पाहू आपण काय करतो. ठीक आहे. हा एक इंडिव्हिज्युअल केस आहे, त्याच्यावर माहिती घ्या. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वर्षांपासून क्लाउड बर्स्टिंगच्या वेळेस ते आपल्या नाल्यांच्या कडेला, ओढ्याच्या कडेला बेकायदा बांधतात. त्या बांधकामांवर आपली भूमिका काय आहे ती तुम्ही सांगा. प्रशासनाची नाही, हा पण झाला चर्चा आज. बेकायदा बांधकामं आहेत ती काढली जाणार का? बरेच नाले बुजवलेले आहेत. हा काय राऊतला एक भाग नाही, डोंगर पाट्यावरती बरेच ठिकाणी बेकायदा बांधकामं पण आहेत. त्या बांधकामांबद्दल पण आपली भूमिका. नाही, याच्यावरती सुद्धा मगाशी बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. आम्ही अशा सूचना केल्या की अधिकाऱ्यांनी अशा सगळ्या ज्या ओढ्या नाल्यांवरती एन्क्रोचमेंट झाले त्याचा सर्वे एक रिपोर्ट ठेवायचा आहे आपल्याकडे. तयार आहे. नाही, नव्याने करायला सांगितलेलं आहे आणि त्या सर्वेनुसार जिथे जिथे आवश्यक आहे तिथले एन्क्रोचमेंट काढण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. पुणेकरांना